आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। बाबा, हा नानावली स्वतःला साऱ्या शिर्डीभर तुमचा हनुमान म्हणवतोय। हो मग मी आहे हनुमान, नाही का माणसापतीजी? हो रे हो, तू बाबांचा हनुमान आहेस। प्रणाम साईबाबा। साईबाबा, मी प्रयागला जाऊ म्हणतोय। प्रयाग? तेच ना, जिथे गंगा यमुनाचा संगम होतो। हो, मी तिथे जाऊन गंगा स्नान करून माझ्या पूर्वजन्मातील पाप, ताप आणि शांतीपासून मुक्त होऊन आपलं नवीन जीवन सुरू करू इच्छितो। साईबाबा, तुम्ही म्हणता ना की मी ईश्वर भक्तीचा प्रसार करावा, मग प्रसार करणारा भक्त पवित्र तर असलाच पाहिजे ना? दासगुरुजी, बाबांची ज्यांच्यावर कृपा असते ना तो पवित्रच असतो। मला प्रयागला जाण्याची परवानगी देऊन टाका साईबाबा। गणू, इतकं दूर जायची गरजच काय आहे तुला? मी गंगा स्नान करू इच्छितो साईबाबा। गंगा स्नान करायचंय तुम्हाला? अरे गंगाच काय, सारे तीर्थ इथेच तर मिळतील तुम्हाला। इथे कुठे? बाबांच्या चरणाशी। हे काय इथं बाबांच्या चरणाशी? हो ना बाबा? गंगा स्नान करायचं आहे ना तुला गणू? साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल। सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई। झालं गंगा स्नान? झाली तुझी इच्छा पूर्ण? आपली कृपा माझ्यावर सदैव असू द्या। धन्य आहात बाबा, तुम्ही धन्य आहात। वैद्यबुवा, 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 द्वारका माईमध्ये गंगा आली आहे। गंगा? अरे कुठली गंगा? गंगा माता, जय गंगा माता, पवित्र गंगा नदी। अरे का अक्कल गहाण ठेवलेत का तुम्ही दोघांनीही? गंगा माता द्वारकामाई मध्ये कशी येऊ शकते? आणि जर गंगा इथं उतरली तर फक्त शिर्डीच नाही तर इथल्या आसपासच्या सगळ्याच वस्त्या संपतील। सगळं आपल्या सोबत वाहून घेऊन जाईल ती। अरे वाहणं आणि वाहून येणं असलं काही नाहीये द्वारकानाथजी। का नाहीये? वाहण्याचीच तर गोष्ट आहे। त्या साईबाबाच्या पायातून गंगा वाहताना नाही पाहिलं का आपण? हो हो, पाहिलं, नक्की पाहिलं वैद्यबुवा। आम्ही तिच्यामध्ये दास गणूला स्नान करताना पण पाहिलं। आणि हे जर खरं असेल भगवान, तर हे शिर्डीवाले साईबाबाला भगवान विष्णू समजायला लागतील। वैद्यबुवा, जर तुम्हाला हे खरं वाटत नसेल तर तुम्ही आमच्या बरोबर द्वारकामाईत येऊन बघा। हो चला चला, आपण तिघही तिथं जाऊन गंगा स्नान करूया। त्यांच्या बरोबर राहून आपण जी पाप केलीत ना तीही धुवून जातील आणि आपण पवित्र होऊन जाऊ। दगडू, अरे पाप्यांनो, मूर्खांनो, नालायकांनो, जर पवित्रच व्हायचं असेल तर द्वारका माईत जायची काय गरज आहे? मी आहे ना, या माझ्या चरणांपाशी या। पण तुमच्या चरणांतून गंगा कुठे वाहते? माझ्या चरणांचा स्पर्श होताच तुम्हाला असं वाटेल की गंगे बरोबरच हिमालय देखील तुमच्या शरीरात आलाय। समजलात? हे घ्या, हे घ्या। हद्द झाली तुझी श्यामसुंदर, हद्द झाली।
फार वाईट वाटलं मला श्यामसुंदर. तू केवळ बोलण्यापुरतं आम्हाला आपलं म्हटलंस, पण आपल्यांचा हक्क नाही दिलास. तर तुझ्या मनातलं आम्हाला सांगणं जरुरी नाही समजलंस तू. हा तू लिहिलेला अर्ज वहिनीला मिळाला म्हणून आम्हाला सगळं कळलं श्यामसुंदर. अरे एकदा सांगायला हवं होतास, एकदा. 10 स्थळं उभी केली असती तुझ्या समोर. ते तर मी अजूनही घेऊन येऊ शकते. का आणशील? कोणासाठी आणशील? ह्या नालायकासाठी जो आपलं तोंड नाही उघडत आहे काही सांगायसाठी. ह्याचं गप्प बसणं व्यवस्थितपणे सांगत आहे की ह्याला आपल्या मनातलं आपल्याला सांगायचंच नाही आहे. मग का करायचं ह्याच्यासाठी? काय ह्याचा विचार करायचा? चल दादा, जर तुम्ही माझ्यावर नाराज असला तर मला 2 थोबाडीत मारा, पण मला तुम्ही तुमच्यापासून दूर नका करू. मी तर बस एक छोटंसं स्वप्न पाहिलंय आपलं संसार थाटण्याचं. वहिनी, तुम्ही पण माझ्यावर रागावलात. जर माझी एखादी गोष्ट वाईट वाटली असेल तर. हो, वाईट वाटलंय. आणि का नाही वाईट वाटणार? मोठ्या वहिनीचा अधिकार असतो की ती आपल्या दिरासाठी जाऊ शोधून आणेल. आणि माझा अधिकार हिरावून घेणारा कोण तू? हा श्याम, आता तुझं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. आम्ही शोधून आणू तुझ्यासाठी लग्नासाठी मुलगी. काय झालं साईनाथ? माहित आहे, बाबांचा एक भक्त आहे जो आपल्या हातांनी पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहे. आम्ही समजलो नाही बाबा. माळसापती, ह्या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा आपला असा काही खास गुणधर्म असतो. जसं कोणाला सारखा सारखा राग येतो, तर कोणी प्रत्येकावर प्रेम करतो. कोणी विनाकारण एखाद्याचा तिरस्कार करतो, तर कोणी दिवस रात्र भगवंताची भक्ती करतो. आणि कोणी तर स्वप्नात सुद्धा परमेश्वराची आठवण नाही काढत. महासपती, मी तुला माझ्या एका भक्ताबद्दल बोललो होतो ना. तो माझा भक्त एक चांगलं काम करू इच्छितोय. तो आपल्या मित्राचा संसार थाटून द्यायचा विचार करतोय. त्याचा गुणधर्म आहे भलाई करणं. ही तर चांगली गोष्ट आहे. आणि या चांगल्या गोष्टीत एक वाईट गोष्ट दडली आहे. ती कुठली साईनाथ? आपल्या मित्राचं घर वसवू पाहणाऱ्या माझ्या भक्ताचं स्वतःचं घर मात्र तुटणार आहे. मग तुम्ही तुमच्या भक्तासाठी काही करत का नाही बाबा? तुमच्या भक्ताला थांबवा. कसं थांबवणार? अरे, वरून पडणाऱ्या आभाळाला कोणी थांबवू शकतं का? दुभंगणाऱ्या धरणीला कोणी धरून बांधू शकतं का? बाबा, जे घडणार आहे त्याला कोणी टाळू नाही शकत. हो श्यामा, जे घडायचंय ते घडणारच. तसंही कोणाच्याही प्रारब्धात हस्तक्षेप करणं योग्य नाही. आकाशात ढग तर येतच असतात, पण जेव्हा ढग दूर होतात तेव्हा आकाश स्वच्छ होऊन जातं. सबका मालिक एक है. कोते पाटलाच्या मृत्यूनंतर मला ही आशा होती की ती बायजाबाई या साईबाबाला शिर्डीच्या बाहेर हाकलून देईल, पण तिने देखील त्या साईबाबाला माफ केलं. आता तर आपल्याला भीती वाटते की बायजाबाई आपल्याला तर शिर्डीच्या बाहेर नाही ना हाकलणार. अरे गप्प बस नालायका. आधी ती बाहेर काढलेली जीभ आत घे आत. अरे, मी तुम्हाला मध्ये बोलू नका असं सांगितलं होतं ना, तरीही तू तोंड उघडलास. राम राम राम. अरे, माझी दगडूला गप्प करण्याचं औषध. अरे हे घे. अरे वैद्य बुवा, सोडा या दोघी मूर्खांना आणि साईबाबाचा विचार करा. साईबाबाचा.
भिक्षाम देही, भिक्षाम देही. अरे राम राम राम. बुवा, तुम्ही बाबांना शिर्डीच्या बाहेर घालवायचा विचार करताय ना? अरे मूर्ख नानावली, काय माकडासारखा उड्या मारतोयस? चल जा जा इथून. चालले इथून. जायचं तर सगळ्यांनाच आहे या जगातून, सगळेच जाणार, पण बाबांसारखे ना कुणीच परत येणार नाही आहे. अरे चल हट. जा जा. चल. अरे काय करतोस? वैदबुवा, तुम्ही बाबांना नाही ओळखलं का? तुम्ही तर कमलेशी बी आहात. वैदजी, पण या दवाखान्यातला तरी ओळखा. हा की नाही एक आजार आहे, आजार. वैदबुवा, याच्या संगतीत राहाल ना तर तुम्ही पण आजारी पडाल, आजारी. बघा ना बाबा ना, ते दारावर आहेत. या त्यांचं दर्शन घ्या. तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल, कल्याण. अरे नानावली, वैद्य बुवा आणि द्वारिकानाथजींसारख्या भल्या माणसांशी भांडण का करतोस? हा? हो, का नाही? तुमचे परमभक्त नाही का ते? तर क्षणी तुमचंच तर नाव असतं त्यांच्या तोंडात. सबका मालिक एक है. ओय राजेंद्रची आई, झाली की नाही अजून तुझी तयारी? मी तर तयारच आहे की, पण तुम्ही तर असे तयार होताय की जणू काही स्वतःसाठीच मुलगी पाहायला जाताय. मुलगी तर आपण श्यामसुंदर साठीच बघायला जातोय, पण तो श्यामसुंदर आला की नाही अजून? अरे तू अजून तयार झाला नाहीस का? तुला माहित नाही का आपण मुलगी बघायला जात आहोत ते? वहिनी, पण ते माहित आहे. तुला काय म्हणायचे आहे ते? आम्ही तुझ्यासाठी 4 मुली पाहिल्या आहेत. तुला एक सुद्धा नाही आवडली, म्हणून तू आमच्यासोबत यायला नको म्हणतोस. पण यावेळची मुलगी चांगल्या घरातली आहे, सुशील तर आहेच, पण खूप सुंदर सुद्धा आहे ती. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. बेटी, सगळ्यांना चहा दे. धन्यवाद. घरचं सगळं काम माझी लेकच करते. शिवणटीपण पण खूप छान करते हा आमची मुलगी. आणि स्वयंपाक तर अशी करते की बोट चाटत बसाल तुम्ही. नाव काय आहे तुझं? निर्मला. नाही नाही, मला तिच्याच तोंडातून नाव ऐकायचं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे माझी मुलगी काही मुकी नाहीये. हा, सांग बेटा, तुझं नाव सांग. ते निर्मला. बाळा, हा पेपर वाचून दाखवते जरा. हो हो, वाचून दाखव बाळा, काय बातमी आहे ते?
लग्नासाठी मुलगी बघण्याच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणाऱ्या एका माणसाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढे वाचू? नाही नाही, समजलं की तुझी नजर चांगली आहे. चष्मा पण नाही लागलाय. जरा चालून दाखवशील का? हो काय? नाही नाही बाळा, ती फक्त एवढंच म्हणतेस की जरा चालून दाखवतेस. बाळा जरा तेवढं पुस्तक दे आणून मला. पायात पण काही दोष नाहीये. जरा सुद्धा लंगडत नाहीये. अच्छा, आता आम्हाला जाऊ द्या. लवकरच आम्ही काय ते कळवू. असं काय करताय भाऊ? तुम्ही तर काही खाल्लं पण नाही. तोंड तरी गोड करून जा ना. नाही नाही, त्याची काही गरज नाही. आता येणं जाणं होईलच ना. पुन्हा कधीतरी. नमस्ते. या. धन्यवाद. नमस्ते. 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 रामलाल, तू मला भेटायला नाही आलास? मी तुझी वाट पाहतोय. तू नेहमीच दुसऱ्यांचं भलं पाहतोस. स्वतःचं भलं कधी पाहणार आहेस? तू तर चुकांवर चुका करू लागला आहेस. मी तुला सावध करायला आलो आहे. घडणाऱ्या गोष्टीला तर कोणीच नाही थांबवू शकत. तरीही तू तुझं प्रत्येक पाऊल विचार करून टाक. तुझं मन स्वच्छ आहे याचा अर्थ असा नाही की समोरच्याचं मन देखील स्वच्छच असेल. हे ओळख आणि स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दे. दुसऱ्याच्या कुटुंबाची चिंता नको करूस. काय झालं? ते बाबा परत. हे बाबा वारंवार माझ्या स्वप्नात येतात. झोपा आता. कोण आहेत हे बाबा? नाही नाही नाही, मला त्या श्याम सुंदरशी लग्न करायचं नाहीये. पण का का तुला त्याच्याशी लग्न नाही करायचं? त्यांनी वर्तमानपत्र वाचायला सांगितलं म्हणून की चालून दाखवायला सांगितलं म्हणून? अरे ते लोक मला लंगडी किंवा मुकी समजतात का? अगं वेडे, ते तर श्याम सुंदरचे मित्र आहेत. लग्न तुला श्याम सुंदरशी करायचंय ना. आणि तो एक चांगला आणि सज्जन मुलगा आहे. आणि तोही एकटा आहे. हो ना, तुला सासू आहे ना, नणंद आहे आणि ना सासरा. ऐक, तू जसं नाचवशील तसा तो नाचेल. आणि पैसेवालाही आहे. राजेंद्र सायकलचा अर्धा मालक आहे तो. राणी बनून राज्य करशील तू. बिलकुल. मला तर हे स्थळ एकदम व्यवस्थित वाटतंय. आता पुढे काय करायचं ते तुम्ही मायलेक पाहून घ्या. मी तर निघालो. अच्छा. लग्नाच्या आधी श्याम सुंदर सायकल कंपनीचा अर्धा मालक आहे. पण तुझी इच्छा असेल तर तो पूर्ण मालक होऊ शकतो. आई, याचा अर्थ असा की मी त्या कंपनीची एकटी मालकीण? हो. पण अचानक तुझ्या मनात लग्न न करण्याचा विचार कसा काय आला? का निर्मला तुला पसंत नाहीये का? असं नाहीये वहिनी, पण मला तिचा तोरा नाही आवडला. बघितलं ना कशी नाराज होत होती जेव्हा जेव्हा तुम्ही तिला चालून दाखवायला सांगितलं तेव्हा. ती नाराज का नाही होणार? ह्या सगळ्या गोष्टी जुन्या जमान्यातल्या आहेत. मी तर स्वतः याच्या विरोधात आहे. पण तुझ्या मित्राला आपल्या मनात कुठली शंका ठेवायची नाही ना, म्हणून. हे सगळं अशासाठी की मला असं वाटतं की तुला एक चांगली पत्ती मिळावी. जी चूक मी केली आहे
ती तू करू नये. काय म्हटलं? अरे काही नाही, हे बघ श्याम सुंदर असतोय. हसला म्हणजे फसला. म्हणजे काका लग्नासाठी तयार. नानावली, तुला विठोबांचं दर्शन करायचं आहे ना? विठोबाचे दर्शन इथं? त्यासाठी नानावलीला पंढरपूरला जावं लागेल. समजलो. बाबा पंढरपूरला चालले. नाना तुम्ही पण या. तुम्ही पण. बाबा चला. जय साईनाथ. नाही साईनाथ, आम्ही तुम्हाला शिर्डी सोडून कुठेही नाही जाऊ देणार. बाबा जाणार. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री. बाबा आता आपण पंढरपूरला जाणार. चला. नाही साईनाथ, तुम्ही कुठेही नाही जाणार. आम्ही तुम्हाला कुठेही नाही जाऊ देणार. आम्ही पंढरपूरला जाणार, तिथेच राहणार, तिथं माझ्या विठोबाचं घर आहे. आम्ही पंढरपूरला जाणार, तिथेच राहणार, तिथं माझ्या विठोबाचं घर आहे. आम्ही पंढरपूरला जाणार, तिथेच राहणार, तिथं माझ्या विठोबाचं घर आहे. शेवटी तो दिवस आलाच वैद्य बुवा. साई बाबा पंढरपूरला राहायला चालला आहे. म्हणजे शिर्डी सोडून चाललाय तो? खबर पक्की आहे. आणि खरी पण भगवन म्हणून साईबाबाच्या भक्तांनी स्वतः सांगितलंय. पण साईबाबा पंढरपूरला का जात आहेत? आम्हाला घाबरून. कारण त्याला आता हे समजलंय की आम्ही त्याचं भांड एक ना एक दिवस नक्कीच फोडणार. एकदम बरोबर. इंद्रजीत, बोला भाऊ, काय हुकूम? लग्न तर ठरलं. अगदी नक्की ठरलं भाऊ. हा घ्या ठरवून. आजपासून तुमच्या मुलीचं आणि श्यामचं लग्न ठरलं. अभिनंदन भाऊ. तुमचं अभिनंदन. खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. इंद्रजीत, बोला भाऊ. आमची सून कुठे दिसत नाहीये. आता बोलवतो मला बेटी. आशीर्वाद घे. सदा सुखी राहा. माझ्या सुखी राहण्याचा अर्थ तुमचं दुःखी होणं. सुनबाई, सदैव सुखी रहा. हे घे तुझ्यासाठी. इंद्रजीत, बोला भाऊ. आता तुम्ही लवकरात लवकर मुहूर्त पहा आणि लग्नाची तारीख ठरवून टाका. अच्छा, आता आम्ही निघतो. नमस्ते. ठीक आहे. नमस्ते. तुम्ही लोक माझं घर बसवण्याचा विचार करताय आणि मी तुम्हाला बर्बाद करायचा विचार करतेय. ईश्वराचा निवास तिथेच असतो जिथे छोटे आपल्या मोठ्यांचा आदर आणि सन्मान करतात. ज्या परिवारातले सदस्य रकमेच्या सोबत मिळून मिसळून राहतात, एकमेकांच्या आनंदाची काळजी घेतात, आपापसात भांडत नाहीत, एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांचा आदर ठेवतात, अशा परिवारावर ईश्वराची विशेष कृपा असते. जे पती पत्नी सुखदुःखात एकमेकांची साथ देतात, एकमेकांच्या भावनांची कदर करतात आणि एकमेकांमध्ये एकरूप होतात, त्यांच्यामध्ये आपल्याला अर्धनारी नटेश्वरांचं दर्शन होतं.
आणि जिथं एकरूपता नसेल तिथं असंतोष आणि आसक्तीचा प्रभाव वाढत राहतो. लक्षात ठेवा, जिथं लोभ आहे तिथं संतोष नाहीये. जिथं आसक्ती आहे तिथं भक्ती नाहीये. जिथं अहंकार नाहीये तिथं समर्पण आहे. हा अहंकार जो आहे ना तो खूप महत्वपूर्ण आहे. तो पती पत्नींमध्ये भिंत उभी करतो. मित्रांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल कटुता निर्माण करतो. जो अहंकाराला जिंकून घेतो तो ईश्वराचा परम भक्त बनतो. सबका मालिक एक है. ओ श्याम सुंदर, अरे श्याम सुंदर लवकर ये, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अहो तुम्ही तर असे खुश होताय जसं आपल्याच मुलाचं लग्न ठरून आलं आहात. अरे का नसेन, मित्र आहे माझा. अरे लहान भावाप्रमाणे आहे, अगदी मुलासारखा आहे. अरे श्याम सुंदर, मी बोलावून आणते. हा हा जा जा. बाबा, दरवाजा बाहेरून बंद होता आणि तुम्ही आत. कमाल आहे. कमाल तर तुझी आहे रामलाल. मी सावध करूनही तू चूक करतोयस. मी तुला तुझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला सांगितलं होतं ना, तू नाही ऐकलंस. ठीक आहे, जे तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं असेल ते तर तुला भोगावंच लागेल. घडायचं ते तर घडणारच. सबका मालिक एक है. अरे मनीषा, अगं इकडे ये जरा. ओ श्याम सुंदर, काय झालं? तुम्ही इतके जोरात का ओरडलात? मी दादा, तुम्ही कोणाला शोधताय? बाबांना. बाबा? कोण बाबा? ते जे माझ्या स्वप्नात यायचे. दादा, स्वप्न तर झोपेत दिसतात ना, आणि तुम्ही तर जागे आहात. अरे ते आता इथे होते. मी दार उघडला आणि ते माझ्या समोर उभे होते. दरवाजाला कुलूप होतं आणि बाबा समोर उभे होते. हे पहा, दिवसा स्वप्न बघायचा अधिकार आता फक्त श्यामसुंदरला आहे, कारण आपण त्याचे लग्न ठरून आलो आहोत. कोण असतील ते बाबा? मला त्यांना शोधावं लागेल. त्यांना प्रत्येक मनुष्य चांगला आणि खरा वाटतो, म्हणून मग त्यांना संकटांचा सामना करावा लागतो. ते हे मान्य करायलाच तयार नसतात की काही लोकांच्या मनात एक असतं आणि चेहऱ्यावर दुसरंच काहीतरी. हो बाबा, या द्वारकानाथ सारखं. अरे काय बोललास तू नानावली? चेहरा गोरा आणि मन काळा. साई, इथे नको थांबूस, निघ इथून. द्वारकानाथ नाही द्वारिकानाथजी, असं वाटतंय की मी पंढरपूरला चाललोय हे ऐकून तुम्ही खूपच आनंदित झाला आहात. सबका मालिक एक है. चला. चेहरा गोरा आणि मन काळा. चल जा. आता हे माकड फारच त्रास द्यायला लागले. असं करत होता तो. छी, इतकी घाणेरडी साडी. मी ही साडी कधीच नाही नेसणार. खरंच ही साडी तू वापरण्याजोगी नक्कीच नाही. गरज काय होती मला अशी साडी भेट देण्याची? आणि तसंही मला ते रामलालजी आणि त्यांची पत्नी मनीषा अजिबात आवडत नाहीत. पण तुझ्या होणाऱ्या पतीला ते दोघं खूपच आवडतात. आणि तसंही तुला जर त्या घरावर राज्य करायचं असेल तर ह्या नापसंतीला पसंतीमध्ये बदलावं लागेल. हे तू काय बोलते आहेस देविका? आपल्या मुलीला समजावते आहे की सबुरीने काम कर.
कारण सबुरीचं फळ नेहमीच गोड असतं. हे बघ, श्याम सुंदर एक चांगला मुलगा आहे, पण तो रामलालच्या उपकारात खाली दबलेला आहे. आणि म्हणूनच तो रामलाल आणि मनीषाच्या विरुद्ध काहीही ऐकून घेणार नाही. आणि तो हेही सहन नाही करणार की त्यांच्या विरोधात कोणी काही बोलतंय. जर ते त्यांच्या विरोधात काहीही सहन करणार नसतील तर मीही त्या रामलाल आणि त्यांची पत्नी मनीषा यांना अजिबात सहन करणार नाही. धीर धर, मी सांगितलं ना, जरा धीराने घे. सर्वात आधी तुला तुझ्या पतीचा विश्वास जिंकावा लागेल. आणि श्याम सुंदरचा विश्वास जिंकल्यानंतर तुला त्याच्या मनात रामलाल आणि मनीषाबद्दल अविश्वास जागवला पाहिजे. हे तू स्वतःच्या मुलीला काय शिकवतेस देविका? मी तिला सुखी होण्याचा मंत्र शिकवते आहे. फक्त एकदा जर तू तुझ्या पतीच्या मनात त्या रामलाल आणि मनीषाबद्दल अविश्वास निर्माण झाला तर तुझा पती आपले डोळे झाकून फक्त तुझंच ऐकेल. आणि मग जे तू म्हणशील तेच होईल. खरंच? खरंच. आई, तू अचानक? किसन म्हणत होता की तू पंढरपूरला जाणार आहेस. इतका नाराज आहेस का शिर्डीवर आणि शिर्डीतल्या लोकांवर? मी कुठे नाही चाललोय आई. पण आम्ही नानावली काकांसोबत खेळत होतो ना, तेव्हा ते म्हणत होते की तुम्ही शिर्डी सोडून पंढरपूरला जात आहात. हो, बाबा ना पंढरपूरला जात आहेत. पंढरपूरला. हा, नानावली चेष्टा करतोय. हो, मला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जायचंय. तिथे माझ्या विठोबाचं घर आहे. मला वेणूबाईंनी सांगितलं की तुम्ही हे भजन स्वतः गायलं होतं साईबाबा. या भजनामध्ये पंढरपूरला जाण्याचा आनंद दिसत आहे साई बेटा. हो आई, भजन गाताना मी खरंच खूप खुश होतो. अशासाठी की नानाला दररोज विठोबांचं दर्शन घेता येईल. नाना? हो, नानासाहेब चांदोरकर. नानासाहेब चांदोरकरांची बदली पंढरपूरला झाली आई. याच आनंदात मी ते भजन गायलं होतं. मला आनंद अशासाठी आहे आई की पंढरपूर सारख्या पवित्र क्षेत्री माझा एक भक्त निवास करेल आणि मी माझ्या भक्तांच्या डोळ्यांनी पंढरीनाथ विठोबांचं दर्शन घेऊ शकेन. मी पंढरपूरला कुठं जातोय आई? साई बेटा, तुझी लीला लगेच काही लक्षात येत नाही बघ बाबा. रे वा, वाह सुंदराबाई, वाह. तुम्ही या बसा. चला. शिर्डीमध्ये तुझ्या येण्याची तुतारी कधी वाजेल सुंदराबाई? सुंदराबाई, तुम्ही तर आम्हाला खूप वाट पाहायला लावलीत. सबुरीचं फळ गोड असतं वैद्य बुवा.
साई बाबांच्या भाषेत श्रद्धा आणि सबुरी. तर तुम्ही सबुरी ठेवा आणि माझ्यावर श्रद्धा बाळगा. मी शेकडो नाही तर हजारो हृदय जिंकली आहेत. मला शिर्डीला पोहोचू तर द्या. मी साई बाबालाही जिंकून दाखवेन. जेव्हा माझ्या पायातले घुंगरू वाजतील आणि माझ्या नजरेचे तीर चालतील तेव्हा साई बाबांच्या पायामधून गंगा नाही वाहणार. राम राम राम. सुंदराबाई, तू तर कमाल करतेस. तू तर सगळ्यांची खबर ठेवतेस. ठेवावी लागते वैद्य बुवा. सामन्यात उतरण्यापूर्वी समोरच्याची ताकद आणि त्याची कमजोरी दोन्हीची माहिती असणं खूप महत्वाचं असतं. म्हणूनच तर शिर्डीला यायला उशीर झाला वैद्य बुवा. मला असं वाटतं माझ्या शिर्डीत येणाऱ्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की सुंदराबाई आली आणि सगळ्यांची हृदय जिंकून निघून गेली. तुम्ही उत्सवाची तयारी करा द्वारकानाथजी. मी साई बाबाला आव्हान देणार आहे. सर्व शक्तिमान केवळ ईश्वरच आहे. त्याला आव्हान देण्याचा दुस्साहस करणारे मूर्ख, अज्ञानी आणि अहंकारी असतात. या जगाला बनवणारा, मनुष्यालाही बनवणारा तो ईश्वरच आहे. आणि जे काही होतं ते सगळं त्या वरच्याच्या प्रेरणेनेच होतं. भगवंत आपल्या कुणा भक्ताला मंदिर, कुणाला मठ, कुणाला नदी किनारी घाट बनवण्याची, कुणाला तीर्थयात्रा करण्याची किंवा कुणाला कीर्तन प्रवचन करण्याची प्रेरणा देतो. लक्षात ठेवा, अहंकाराचा त्याग करणाऱ्यावरच त्या परमेश्वराची कृपा होत असते. मग मुका पण बोलू लागतो आणि लंगडाही पर्वत चढू लागतो. बाजे आणि बसऱ्यांमधून मधुर स्वर निघू लागतात. का? कारण काय तर त्यांच्यामध्ये अहंकार नसतो. मानवही बाजे आणि बासऱ्यांसारखा आहेत. जेव्हा त्याच्यावर ईश्वराची कृपा होईल तेव्हाच त्याच्यातून मधुर स्वर देऊ शकेल. तेव्हाच तो एखादं मोठं काम करू शकेल. बाबा, मग ते ईश्वराला आव्हान देण्याचं दुस्साहस का करतात? त्यामागेही भगवंताचीच प्रेरणा असते. ईश्वर त्यांचा अहंकार नष्ट करू इच्छित असावा. सबका मालिक एक है.